बऱ्यापैकी आपल्याला रिसर्च रिलेटेड काम करतात. कारण डे टू डे ॲक्टिव्हिटीज वर्षाला जवळजवळ 60,000 सॅम्पल येतात. म्हणजे वी आर ऑपरेटिंग फॅक्टरी. जर फॅक्टरी चालू असतील तर तुम्हाला रिसर्च किंवा आता निधीसाठी एखादं ऑर्गनायझेशन आहे कोणतरी 5 किंवा 10 दिस इज नॉट फॉर रिसर्च इज नॉट फॉर रिसर्च एट ऑल. हे असंच प्रकारचं आम्ही, कारण आम्हाला हे उपलब्ध नाही आहे म्हणून आम्हाला एक प्रायव्हेट लॅबला पाठवावं लागतं. पण तुम्हाला जर सपोज इथे सगळीकडची येत आहेत ना, मग दिस वुड बी युजफुल फॉर द जेनोम लेवलवरती किंवा त्या DNA आयडेंटिफिकेशन लेवलवरती पुढे जायचं असेल ना तर काय करावं लागेल, आपल्याला काही कॉलेज वगैरे आयडेंटिफाय करावं लागतं. असं नाही, म्हणूनच म्हटलं ना बायो इन्फॉर्मॅटिक्सचा पार्ट आहे हा. नुसतं सॉफ्टवेअर आहे. मी जसं लोड केला ऑटोमॅटिकली इट विल गेट आयडेंटिफाईड. ऑटोमॅटिकली आपला जो सॉफ्टवेअर लावला ना तर आपल्या कम्प्युटरवरच ते डायरेक्टली दिसणार आपल्याला. ग्राफ होऊन जातो. त्या ग्राफमधून कॉलनीज त्या दिवशी मी दाखवलं तर तुम्हाला माझ्या प्रेझेंटेशनमध्ये होतं. मग ऑटोमॅटिकली वी कम टू नो दॅट व्हॉट इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ द काइंड ऑफ मायक्रोब्स दे आर देअर, पॅथोजन्स दे आर देअर, बिकॉज ती DNA वगैरे, कारण हे बायो इन्फॉर्मॅटिक्सचा पार्ट आहे. म्हणजे सॉफ्टवेअर, हे सॉफ्टवेअर लावलं आणि सॅम्पल लोडिंग केलं की ऑटोमॅटिकली सगळं येतं. आणि त्याच्या मी तुम्हाला सांगते खूप कॉस्टली आहे. म्हणून जर आपल्याकडे तसं आलं तर आपल्याला रेव्हेन्यू जनरेशन, आपल्या लॅबला पण ते एक इन्कम सोर्स आहे. कसलं 10 आहे, 20 आहे, 100 आहे. ॲक्च्युली 100 असेल तर आपल्याला कॉस्ट कमी पडतात आणि जर थोडा केला तर कॉस्ट जास्त वाटतो. सॅम्पल प्रिपरेशन आहे का जस्ट कॉलनी पिकअप करायचं ते एक्झॅक्टली मला तेवढं माहीत नाही. तुम्ही थोडासा गुगल सर्च मारला तर तुम्हाला समजेल. मला तर एक जो पुण्यातलं हे आहे लॅब त्यांनी करून दिलेला, पण खूप कॉस्टली आहे. मला 2.5 लाख द्यावं लागलं. म्हणजे एक सॅम्पलचा 10,000 सॅम्पलचा. पण इट इज व्हेरी इझी टू आयडेंटिफाय. त्याचे म्हणजे सॉफ्टवेअरचा जर आपल्याला हो तर ते बायो इन्फॉर्मॅटिक्स जर कोणी केलं असेल ना त्याला ते समजतं की ते सॉफ्टवेअरमधून कसं काय ते हे करायचं. आणि ॲनालिसिससाठी बेस्ट पार्ट तर मी सगळ्यांना सांगते की तुम्ही जे रिसर्च पेपर्स वगैरे आहेत त्याच्यात भरपूर आता मिळून जाते आपल्याला की कसं ते इंटरप्रिटेशन जे करायचं ना. कारण आज सपोज कोणी लेमॅन आहे त्याला मायक्रो माहीत नाही आहे, पण त्याला ती रिपोर्टला पण कसं इंटरप्रिटेशन करायचं तर ते देअर इट वुड बिकम हेल्प. पण आपल्याला जास्त काही असा प्रकारचं आयसोलेशन करा किंवा त्याच्यातला हे करा हा प्रकारच नाही. फक्त सॅम्पल लोडिंग आणि बायोइन्फॉर्मॅटिक्स टू सर्व. आणि खूप महाग आहे. आणि त्याच्यावरचं अजूनही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा शॉर्टगन मेथड. त्या शॉर्टगन मेथड हा जो मी बायोइन्फॉर्मॅटिक्स मेटॅजिनोविषयी म्हटलं ना त्याच्यात फक्त बॅक्टेरिया आणि आर्किया असं तीच फक्त आयडेंटिफाय होती. पण शॉर्टगन मेथडमध्ये गेलो तर फंजाई, व्हायरस, ते बॅक्टेरिया, एव्हरीथिंग विल बी बायोम्स जी असते पूर्ण मायक्रोबायोम्स ते दॅट विल बी गेटिंग अँड एव्हरीथिंग. म्हणजे दॅट वुड बी रादर व्हेरी मच युजफुल. म्हणजे आपल्याला काही जास्त न करता त्या सॉफ्टवेअर थ्रू एव्हरी अनालिसिस ते थोडंसं अपग्रेडिंगसाठी हे करा.